2025 जुबले वर्साचे जून 13 शुक्रारा केरेकट्टेंतल्या सांत आंतोनीच्या पुणशेतांत व्हडा दबाज्यान संभ्रमूंक आसचे असर्यांगार सांत आंतोनीचे वार्षिक महापरबेक हांव बाप सुनील वेगस पुणशेताचो रेक्टर तुमकां सोमेस्तांक मोगाची ओवळीक दिता। त्या दिसा सकाळीं 10:30 वरार उडुपी दियेसीसीचो बिस्प अदीक मनादीक दोतोर जेराल्ड आयसक लोबो कोंकणी भाशेंत मीस भेटयतलो आनी सांजेर 4 वरार शिवमोग्गा दियेसीसीचो सार्वजनीक संपर्क अधिकारी मनादीक बाप वीरेश मोरस कन्नड भाशेंत एवकरिस्ताचे आराधन सोलोन व्हरून मीस भेटयतलो। त्या दिसा सर्वांक दोनपारांच्या जेवणांची मांडावळ आसतली। येया जुबलेवाच्या ह्या वर्सा बरवर्षाची यात्रिकां जावन पुणशेताची भेट करा आनी पुण जोडा। आराधन आराधन स्वाधिक सक्रमेंटम आराधन आराधन स्वाधिक सक्रमेंटम भक्तीन माना कलत्या कळसान करता तुका नमन। आमकां सोम्याच्या हाती आमी समर्पित करन ताणें आमकां येदोळमसर आशिर्वादीत केल्ल्या पसत आमच्या जिणयेंत ताणें आमकां अभिषेकान भरिल्ल्या पसत आमची मागणी आयकोन आमकां कृपेन भरिल्ल्या पसत ताका आमी आराधन करया, ताची स्तुती करया, ताका वाखणुया। संसाराचो उजवाड तूं काळोख धांवडावचो समाधानाचो प्रकाश फांकवचो संसाराचो उजवाड तूं काळोख धांवडावचो समाधानाचो प्रकाश फांकवचो तुका मेळ्ळो काशेतांव आत्मीक सकत लालेतांव तुका मेळ्ळो काशेतांव आत्मीक सकत लालेतांव हर एक दिसा भोगोंक शांती आमी अत्रेकतांव आराधन आराधन स्वाधीन आमकां समर्पण कर माख्या आराधन आराधन स्वाधीन सक्रमेंटम भक्तीन मानान कलत्या कळसान करता तुका नमन। परतेन आमी कवी आमचे हात वयर घालन आराधन करया, ताची स्तुती करया, ताका वाखणुया। आराधन आराधन स्वाधिक सक्रमेंटम आराधन आराधन स्वाधिक सक्रमेंटम देवान केल्ल्या सर्व उपकाराक मानान कलत्या कळसान भक्तीन मानान कलत्या कळसान करता तुका नमन। सोम्या येशू तू या पवित्र एवकरिस्तांत आमचे पसत हजर आसाय। आज आमकां एकल्यांकी
आमचे नाव काण तुवें हांगा आपोवन हाडलाय तुका जाम अर्गा अरदान स्तुती महिमा सोम्या तुझ्या संगता वो वेळ आमी करशीत आसतना तू आमकां खंडीत तुझ्या अभिषेकान भरता आशीर्वादान भरताय म्हणपाक येता खालसान थांब तुका अरदान करता तुझी स्तुती करता आमचे मागणे आयकून आमकां तुझ्या आशीर्वादान भर म्हण मागता सोम्या तू आमकां जीव दिवचो जिविता जरीक आमकां पावोवचो बरो गवळी सोम्या तू आमकां जीव दिवचो जिविता जरीक आमकां पावोवचो तुझे जीवित आशेताव अत्मेकांक लालेताव तुझे जीवित आशेताव अत्मेकांक लालेताव हर एक दिसा तुझे संगी सोलोक आशेताव आराधन आराधन आमकां समर्पण करना आमचे सगळे कुटुंब शुभेच्छा पायतळे आम्ही समर्पण कर म्हणूया आराधन आराधन स्वाधीन सक्रमेंता आमचे कष्ट आमचे देसावा सगळे अर्पण करूया या आराधनांत आमचे कुटुंब आमच्या कुटुंबांका शरी एकल्यांक देवाभिषेकान भरून दे म्हणून मागया करता तुका नमन हालेलुया 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 praise you Jesus hallelujah hallelujah praise the Lord praise the Lord praise the Lord ergan tuka somya Jesu hoglap tuka somya Jesu महिमा तुका सुम्या जेसो वंदितान तुका सुम्या जेसो अर्गा अरदान तुका सुम्या जेसो जय जय तुका सुम्या जेसो होगळीक तुका सुम्या जेसो होगळशितान तुका सुम्या जेसो महिमा तुका सुम्या जेसो हालेलुया 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 Hallelujah, Hallelujah, Hallelujah. बावडतान सो कोण म्हजे सशी येता ताका अमके दिस पयस करी सोना म्हणटा सोमी जे गितेन तूं
सोमयाच्या पायांतळा मागोवंक आयलाय जर तुजे थंय बोवार्थ आसा तुज्या बोवार्था प्रमाणेच तुका जातलें म्हणटा जेसू तर पवित्र एवकारिस्तांत आमचे मदगात हजर आसच्या सोमयाक संपूर्ण बोवार्थान काळजान आमी अरदान करूंक हांगा आयल्या आमकांच ताच्या पायांतळा समर्पण करूंक आमी आयल्या आसता आमची कंत बेजाराय पिडा शिडा ती कसली आसूं दी ताचे की व्हडलो सोमी आमचे मुखार आसा ताका आमी सदचे कश्ट गूण करूंक 1000 वर्सां नाकात बगार ज्या बोवार्थान आमी मागता त्या बोवार्थान आमकां आशिर्वादाचो शिवर दिवंक सोमी आमचे मदगात आसा तर कश्टांतल्यानो वजन वयतल्यानो तुमी सक्कड म्हजे सशी येया हांव तुमकां विशेव दिता म्हणटा सोमी तर सोमयान दिवचो तो विशेव सोमयान दिवचो तो सुसेग आमी आमचो कणकाण घेवंक आमी मागया आमकां सोमयाच्या हाती आमी समर्पण करया कित्याक तो दयाळ तो आमचो सदांच मोग करचो आमच्या भजन सदांच राखून रावचो सुकून गेल्ल्या आमकां सोदून येवचो बरो गवळी तो सावन आसा तर सोमया तुज्या पायांतळा आमकांच आमी आज समर्पिता जें कितें आमचें तें उणेपण आसा तें सक्कड हितून जाणा आसाय तर सोमया तुवें आमकां बसयलाय की हांव तुमकां अनाथ जावन सोडून वचना तुमच्या कश्टांत तुमच्या दुखांत तुमच्या पिडे शिडेंत तुमच्या अन्नवारांत तुमच्या नश्टांत हांव सदांच तुमच्या संगाता आसतलो म्हूण तुवें बसयलाय सोमया मात्र न्हय त्या पवित्र आत्म्याक आमचे मदें तुवें धाडटा म्हूण बसयलाय तर सोमया तुका आमी ओगळसूंक तुजी स्तुती करूंक आमी तयार जाता आसतना आमकां बळ दी आमकां कृपा दी त्या पवित्र आत्म्याक आमचे मदें धाड म्हूण मागता आमकां तुज्या कृपेन आशिर्वादान भर म्हूण मागता पवित्र आत्म्या तुका आमी स्वागत म्हणटा ये आमचे थंय रावोंक आमकां सोमया सरशी आपोवन व्हरूंक सोमयान आमकां शिकोवची ती शिकोवण अर्थ कणकाण घेवंक जाय आसली गिन्यान बुदवंतकाय कृपा आशिर्वाद दिवंक ये पवित्र आत्म्या स्वागत तुका आमचे मदें त्या पवित्र आत्म्याक आमचे मदें स्वागत म्हणया आमकां तो बळवंत करूंक आमचे मदें देवून येवं दी स्वागत पवित्र तुका आमचे मोदे भक्तीन गावया तुझे सत्य नाम कांबर राव तू आमचे सवे स्वागत तुका पवित्र आत्म्या तुका आमचे मोदे तुझे सत्य नाम कांबर राव तू आमचे सवे तुझी विद्युंचे हे पवित्र आत्म्या सासनाक वाळची बुजवणदार आनी बुदण्या सगळे तुसल तुझी विद्युंचे उदक सासनाक वाळची
बुजवणदाराने बुदण्यार सगळे तुझले स्वागत पवित्रत्म्या तुका आमच्या काळजा नेतळ करतो आमका बापा बोगून ससना स्वागत पवित्रत्म्या तुका आमच्या काळजा नेतळ करतो आमका बापा बोगून ससना तुझी विद्युंचे उदक सासनाक वाळची बुजवणदाराने बुदण्यार सगळे तुझले तुझी विद्युंचे उदक पवित्रत्म्या सासनाक वाळची तुझ्या कृपेन आमकां भर तुझ्या आशीर्वादान आमकां भर अभिषेकान भर आम्हा सर्वांचेर ते भोनये सगळे तुझले तुका समे आमकां समर्पण करता अभिषेकान भर पवित्रत्म्या स्वागत म्हणटा तुका आमच्या काळजांत आमच्या आत्म्यांत आमच्या कुडीक आमच्या कुटुंबांत सोम्या रास कर तूं थंय तुज्या साध्यण्यांनी आमकां भर म्हण मागता आमकां जोर अंतकारांतले बंदपासांतले सुटका दी अर्गां पवित्रत्म्या आमचे थंय ते बनायिल्ल्याक तुका अर्गां म्हणटा स्तुती करता अरदान करता हालेलुया 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 अर्गां जेजो गळाप जेजो महिमा जेजो हालेलुया 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 सर्वदूतरा सच्चा देवा तुझ्या पवित्र नामाक अर्गां अरदान स्तुती महिमा समर्पण करण या सकळ भुरग्यांक तुझ्या हाती हांव समर्पित करता या आराधना मुखांतर सोम्या सगळे गुणेपण तूं पयस कर तुझ्या आशीर्वादान आमकां भर अभिषेकान भर म्हणून तुझे लगे मागता हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड अर्गां तुका सोम्या जेजो होगळाप तुका सोम्या जेजो महिमा तुका सोम्या जेजो वंदन तुका सोम्या जेजो अरदान तुका सोम्या जेजो होगळशितान तुका सोम्या जेजो जय जय तुका सोम्या जेजो Hallelujah, 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 hallelujah. क्रिस्तताई म्हज्या मोगाच्या भावान आनी भयणीनो आज पवित्र सभा सांजोकीम आनी अन्नाचे फेस्त करता म्हणल्यार मलगड्यांचो दीस आज आमी आचरण करता मलगड्या म्हळ्यार आब व्हडली माय कोणाक सकड प्रायज जाल्या प्राय म्हळ्यार कुडीची प्राय आणि मोतीची प्राय दोन्ही म्हणटा आसतना मलगड्यांचो दीस आज आचरण करता आसतना सोर मलगड्यां पासत आमी मागोवंक येता आसतना आयच्या आराधनांत हांवें विंचून काडलेलो विशय जावन आसा आध्यात्मीक मरण सडावत प्राय जाल्ले म्हणटात केदाळे एक पटी मोरता म्हण आयच्या काळार प्राय जाल्ली मोरनात ती आराम असतात होय नाही प्रायज जायनातलेच तर मरतात वेगी ओके सो प्रायज जाली म्हळ्यार मरण लागीं आयले म्हण अर्थ थोड्यांचे वो जालें हाचें मोग जालें आनी थोड्यांच्या घरा सांगतात हाका प्रायज जाल्या वचोंक की वचना वो आयकलां हांवें थोड्या भुरग्यांनी सांगचें म्हणटा आसतना मरण म्हळ्यार काले मरण म्हळ्यार काले
मरण सावू सात्ता म्हणटात न्ही आवा सात्ता म्हण मरण म्हळ्यार काल हा हा तुमकां आन्सर करूंक येवना कित्याक तुमी मरोवनात न्ही हा मेल्ल्यांनी मात्र मेल्ले मेल्ले उलयनात हा तर मरण म्हळ्यार ससना की आमकां सोडणं हेचें उस्वास रावचें पैगिनी कन्नडांत मरणा म्हणल्या शब्दाक सुमार एक 60 अर्थ आसात 60 अर्थांनी सांगतात होगे हाकिस्कोंड नेगद बिद्दा सटकोंड होदा आनी कालें चाट्ट एरिदा हा मण्णा हाकिस्कोंड ओ सुमार 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 शब्दात म्हणटा आसतना मोगाच्या भावन आनी भयणीनो जिविताच्या सांगातपणांतावन वेगळें जावचें म्हळ्यार मरण म्हणटा हांव पूण आमी आलोचन करच्या प्रमाणे उस्वास रावचें मरण न्हय मरण साबार रितींनी आसा मरण 3 रितींनी येता एक शारिरीक मरण फिजिकल डेथ म्हणटात शारिरीक रितीन आमी मरता आमचो उस्वास रावता हात पाय हलनांत कालें उलयल्यार तो रेस्पॉन्स दिना हा हा बाबा 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 म्हणून 25 फावटी आपयल्यार तो एक क्यू उलो आ म्हळ्यार मेलो आमी आपयल्याक तो कांय जाप दिना हात पाय हलयना दोळे सोडिना जालें ताचें म्हणटात हे फिजिकल डेथ दुसरें आध्यात्मिक मरण स्पिरिच्युअल डेथ आध्यात्मिक मरण हे दुसरें तिसरें मरण जावन आसा इटर्नल डेथ सासनीक मरण सासनाक मरचें तर मोगाच्या भावान आनी भयणीनो हे 3 मरणांय आमचेर येतात कळ्ळें मग 3 मरणां आमकां घडतात केदाळा खंयी पयलें मरण कोणाच्यानी सुकोवंक जायना फिजिकल डेथ कोणाच्यानी सुकोवंक जायना आज प्रायवंताचो दीस आचरण करता आसतना साबारांनी चिंतलां आतां उणूण रगत आसल्यांनी आमी आमच्या किसोड वांतावू म्हणून ना 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 ती वांचले तितले तुमी वांचनात तुमची मायलेज उणी जाल्यात हा पयलेंची बायकां पळय SD पयलेंची पोरणी बायकां मस्त मायलेज दिताली हा पाड जायनाटली आतांची पळय 71 वर्सां भितर दोकान येतना 70 80 90 म्हणटा हा 1 वर्स जाल्ल्याक्षान 30 दिना आमचें लायफ तशें जालां सबारांनी चिंतचें आसा आज मलगड्यांक आमी ल्हान कर्ण पळोवच्या मुखांतर तांकां विधबळ दिवच्या मुखांतर आमी चिंतावंक आलें आमी आनीक वांताव ना 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 मरण कोणाकी सोडिना मरण कोणाकी सोडिना त्या देखून पयल्या मरणांतावन आमकां सुडका ना आमी मरचे मरतावंत कालें तुमी खाया हा तुमी पावडर सकाळी ब्रेकफास्ट खाणे नासतना आतां एक स्टाईल आयला पळय स्लिम एंड ट्रिम जायजे म्हणून सकाळची ब्रेकफास्ट खाणे नंतर ताच्या की वर्ते वायट सवय आहा पळय दुसरी खंयचीच ना खंय सकाळींची ब्रेकफास्ट तुमी सोडल्यार यग्गी मरतात आनी वो तो 3000 3 डब्यांचो पिठो तुमी 50 डब्बे खाली केल्यार 100 की चड वांचनात तें गॅरंटी कळ्ळें कालें खाया दुकरा मास खाया आनी खंयचे कोणाचे मांसां समेत खाया मरच्या वेळार तूं मरचें तुमी कळ्ळें गी तुमी डायट करन कालें करन तें सकाळींचें कालें पुरो तें किरोन ना आनी 25 जाणां सांगोंक आमी ब्रेकफास्ट खाणें ना हांवें पिवोवचें मात्र सकाळीं तुवें खाणें बरें गो तें बरें ही आल्लेबरिंता
2 वर्सांत पिठो खाता एटलिस्ट तो पिठो सांगाता जाल्यार 80 kg जाते हाली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा ओके. सो तुम्ही काले सर्कस केल्यार पहिल्या मरणांत आमकां सुटका ना ना, ते मरण येतात. पण मगाशे दुसऱ्या 2 मरणांत आमी सुटका घेवी येता. दुसऱ्या 2 मरणांत स्पिरिच्युअल डेथ आणि इटर्नल डेथ म्हळ्यार सासनीक मरणांत आनी आध्यात्मिक मरणांत आमी पयस जावंक जाता. तर मोगाचे हे फिजिकल डेथ या आमी आमच्या कुडींत कशें मरता, केदाळा मरता. जाकोबाचें पत्र 2 अध्याय वळ 26 आमकां सांगता, ओत्मो आमच्या कुडींत मेकळो जाल्यार मरण आयलें म्हण अर्थ. कुडीक मरण आसा, आत्म्याक मरण ना. त्या देखून स्वामी जेजू सांगता, जो कोण वो उंडो खाता सासना की जियेता. जो कोण वो उंडो खाता सासना की जियेता. एका रितीरेंत हांवें आचेस्त विशेंत शर्मावन दिलो आनी एकलो येवन म्हज्या लागीं रितीरे उपरांत म्हणालो, फादर तुम्ही आतां सांगले न्ही, वो उंडो कोण खाता तो सासना की जियेता. वो उंडो कोण खाता सासना की जियेता. तें सत गी. वय साईबा, सत नासतना हांव कांय सांगताय. बायबलांत तर सांगला न्ही, वो उंडो जो कोण वो उंडो खाता तो सासना की जियेता. तर फादर म्हजो आब 60 वर्सांत कुंभार काण घेतालो, गेल्या त्या हप्त्यान मेलो न्ही. म्हजो आब 60 वर्सांत सुखान आसतना कुंभार काण घेतालो, तो मेलो न्ही. तें कशें? तुमी म्हळें वो उंडो कोण खाता तो सासना की जियेता. हांवें म्हळें आबान उंडो घेतिल्लो कुडीक न्ही. आबान जेजूची कूड सेवल्ली ताच्या आत्म्याक. कुडीक ताणें कालें काडलें, पाणपोळे, इडली, शेळें शीत. देवान सांगूं ना, जो कोण शेळें शीत खाता सासना की जियेता म्हणून. जो कोण चापाती खाता तो सासना की जियेता म्हण देवान सांगूंक ना. त्या देखून सासना की जियेता खंय, आत्म्यांत तो सासना की जियेता. जेन्ना आत्मो आमच्या कुडींत मेकळो जाता त्या दाळा मरण येता. त्या देखून देवदूताची कृत्यां 7 अध्याय वळ 59 स्टेफन सांगता, म्हजो आत्मो तुज्या हातांत ओपून दिता. ह्या दाळा ताणें ती उतरां सांगली. ताच्या कुडींत आत्मो मेकळो जालो, स्टेफन सरलो म्हणून देवाचें उतर आमकां सांगता. त्या देखून हे दैहीक मरण, फिजिकल डेथ सबार रितींत येवयेत. एक नॅचरल डेथ म्हणटात, प्राय जावन मरचें, नॅचरल डेथ. नेक्स्ट एक्सिडेंट, एक्सिडेंटांत मरयेत. थर्ड सुसायड, जीवघात. म्हाका हो जीव नाका म्हणून जिवाक घात करियत, जीवघात. दोरीगी, कालेंगी काणून घेवन बांय घेतली गुंडा म्हूण पळोवन मरयत. ओके. तिसरें ओमिसायड. कोणें आमकां खून करियत, वैगिनी. दुसऱ्यांनी खून करियत. नेक्स्ट कारण नासतनाय मरयत, वैगिनी. कारण नासतनाय मरयत. साबार जाणांनी सांगचें आयकलां हांवें. सकाळीं उलयलां या, सकाळीं जेवल्यार मरनोचो गे सांगचें. सकाळीं हांव आनी तो सांगाता कापी पियेले हांव म्हणटा. 1 घंटो जावं ना, तूं सांगाता कापी पियल्यार तो मरनोचो म्हणा गे. कारण नासतनाय मरयत. मरणाक कारण जायजें म्हणना. लास्ट सरी कसो मेलो म्हणून कारण ना, कारण कळना. त्या प्रकारे मरयत. त्या देखून जे मातयेंत ही कूड आयल्या ती मातयेक फाटीं वचो जाय.
देवाचे उतर तें सांगता त्या देखून फिजिकल डेथ हें एका रितीचें मरण हें हांवें सांगलें कोणाच्यानी चुकोवन काण घेवंक जायना. नेक्स्ट आध्यात्मिक मरण. तुम्ही आध्यात्मिक रितीन मेल्यात गी आम्ही आध्यात्मिक रितीन मेल्या आऊंगी गोतूना तर आध्यात्मिक रितीन मरचे म्हळ्यार कशें हे मरणाचे सेकंड स्टेज म्हणटा आसतना एफेसकारांक बरयलें पत्र 2 अध्याय 1 बोळ तुमची पातकांच्या देशेन तुम्ही मरण पावल्यात. तुम्ही केल्ल्या पातका निमती तुम्ही मरण पावल्यात म्हळ्यार आध्यात्मिक मरण आमच्या कुडीकेंचे मरण नाही. उत्पत्ती ग्रंथ अध्याय 2 वळ 17 म्हणटा त्या रुखाचे फळ तुम्ही कशाच जाल्यार तुम्ही मरतेल्यात. देवाचे उतर ऐकला न्ही तुम्ही त्या रुखाचे फळ खाल्यार तुम्ही मरतेल्यात. तर आदावनानी एवेन त्या रुखाचे फळ केलेंगी केलेंगी ती मेलिंगी. देवान सांगले न्ही त्या रुखाचे फळ खाशात जाल्यार तुम्ही मरतेल्यात. तर आदावनानी एवेन त्या रुखाचे फळ केल्ल्या तक्षण तुमच्या घरा पेट्याक गोळी बजेंत खुशीचो पेटो उपाद्र करीत जाल्यार थोडी गोळी बजेंत पॅराडॉनगी आनी कालेंगी घालून दवरतात. ती मेटगी केल्ल्या 2 मिनटांनी पेटो मरता वय न्ही. आता देवान सांगले त्या रुखाचे फळ तुम्ही कशात जाल्यार तुम्ही मरतेल्यात. पूण वांजेलांत आदाव आनी येव मेल्ली सुमार वर्सां उपरांत फळ खावन. तर देवान फट मारली गी ना ना आध्यात्मिक रितीन ती मेली. कुडीन मरोंक नांत आध्यात्मिक रितीन मेली. त्या देखून आध्यात्मिक मरण एकत पटी येना. स्लो प्रोसेस. त्या देखून आध्यात्मिक रितीन मरचे म्हळ्यार देवा तावन हंत हंत जावन आमी पयस जावचे. देवाच्या मोगातावन पयस जावचे. साक्रामेंतातावन पयस जावचे. हर एक आध्यात्मिक आमी जें कितें करता पळय ताचे तावन पयस वचेंत आध्यात्मिक मरण. त्या देखून इसाया प्रवादी सांगता अध्याय 59 वाक्य 2 तुमची पातकां तुमकां देवान दिल्ल्या जिवितांतावन पयस केल्यांत. तुमची पातकां देवान तुमकां दिल्ल्या जिवितांतावन पयस केल्यांत. त्या खातीरच मातेवाच्या वांशेलांत 8 अध्याय वळ 21 सांगता मेल्ल्यांक मातयेक पावून दीत. जेजून एक उतरां सांगची ती अर्थ करून आनी बारीक कश्ट. मेल्ल्यांक मातयेक पावून दीत. आता आमच्या वाड्यांत एकलो मेला जाल्यार ताका मातयेक कोणे पाहिजे? तुम्ही घरा मोड्यान दवरून मेस्त्रींतली पुरा उठोवन येवन हाका मातयेक पावून दिता म्हळ्यार 25 वर्सां गेल्यार ते मोड्या देंत आसतले वय की न्ही. जेजून सांगले बरी मेल्ल्यांक मातयेक पावून दीत. तर मेल्लींची मिस्त्रीतान उठोवन येवन मेल्ल्यांक आपूण व्हरतात की ना न्ही. जिवंत आल्या तुमीच न्ही मातयेक पाहिजे वय की न्ही. तर मेल्ल्यांक मातयेक पावून दिता म्हळ्यार आध्यात्मिक रितीन मेल्ली आध्यात्मिक रितीन मेल्ल्यांक मातयेक पावून दीत. कित्याक म्हळ्यार त्या युतान म्हळें हांव तुजो पाटलाव करता पूण म्हज्या बापायक मातयेक पायता मुसोर म्हाका टायम दीज. त्या खातीर म्हळें
तेही साबार जण मेल्ले आसात देवाच्या उतरांत पयस गेल्ले आहात तिंच तांकां मातयेक पावून दित तूं म्हजो फाटलाव कर मात्र नहीं मोगाचन लुकाचो वांचेल 15वो अध्याय वळ 24 वेचित पोतो बाबाईच्या घरा पाटी आयिल्ल्या वेळार बापय व्हडल्या पुताक सांगता म्हजो पूत मेल्लो आतां पाटी आयला म्हजो पूत मेल्लो आतां पाटी आयला म्हळ्यार मेल्लो पाटी येवंक जाताय हा तुमच्या घरा थोडे पटी येता न्ही वय 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 साबारांच्या घरा येता कित्याक म्हळ्यार वर्सागांतल्यान उडास करना जाल्यार थोडे पटी मेल्लीं सपनांत येतात त्या झाडा मीस दिवंक उडास येवन साबार पटी म्हज्या फिरगेजेक थोडी येतात अप्रूप येतात मीस दिवंक आमी विचारचे सपनांत आयिल्ले गो म्हण करेक्ट म्हणटात वय फादर काल आयिल्ली त्या देखून मेल्ल्यांक मीस दिवचे जाल्यार थोडे पटी सपनांत तियेज येता न्ही ओके हाँ त्या देखीर मेल्लो आता पाटी आयला म्हळ्यार शारिरीक रितीन तो मरोंक ना आध्यात्मिक रितीन तो मेल्लो बापायच्या मोगातावन तो पयस गेल्लो आता ताका अर्थ जालें त्या देखून तो पाटी आयला आध्यात्मिक रितीन आमी सबारपटी मोरता आईच्या आधुनिक काळार आध्यात्मिक मरण आमकां वेगळी येते आसा देवाच्या मोगातावन मागण्यातावन आमी हंत 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 पयस सरता कित्याक आज हर एक आमी बिजी 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 टायम कोणोय की ना पळय की न्ही हां बरे बिजी कालें करतात तांकां गोतना पळय की न्ही हां बिजी म्हळ्यार इतलें बिजी रांदूंकय टायम ना थोड्यांक हां रांदूंकय टायम ना कित्याक म्हळ्यार तुमी आलोचन करा तुमच्या आवय बापायनी रांदल्ल्या की तुमी आतां रांदच्या की डिफरन्स आसा की ना आं आं त्या देखून आईची रांदपाक केल्ली फास्ट फूड फास्ट येतात वय फास्ट फूड फास्ट येतात सिमिस्त्रीक पयलेंचे स्लो फूड स्लो येताले कित्याक म्हळ्यार पयलें एक मासलेची कडी करूंक आळ्यान वांटून सुमार वेळ जातालो आतां फास्ट फूड मासलेचो पॅन पॅन केल्ले क्षणा आळ्यान वांटून जालें आतां आळ्यांनी ना चिकन स्पेशल मसाला नारळ वांटूंक ना एक पॅकेट नारळाचो रोस पॅकेटान मेळटा तें केदाळा पॅक केल्लें गी कोणे मसालो काडुल्लो गी देवा तो खावन आतां गोटक्क जावचें चड प्रेज द लॉर्ड हां त्या देखून बायल मनशानो रांदच्या कुडांत चड वेळ करची जाय खंय तुमची घरची चड तेंप वांसा जाय जाल्यार कोण रांदप वेग्गी करता गी तें रांदप कोण खाता गी तो वेग्गी येता कित्याक म्हळ्यार तातूंत मोग आसा वाटक तेंय घालें हेंय घालें तें पावडर घालो वो पिठो घालो घाल खा हां तें खंय खंय रावता म्हणून सांगूंक जायना प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हां त्या देखून मोगाचे न्हू त्या देखून आज पळया हर एकांती आमी टायम उरोवन तो टायम खंय करची जाय म्हणलेंच आज कळतें ना मागणें उणें 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 जावन येवन आध्यात्मीक रितीन आज मरण पावचें चड जाल्यांत आज आमकां सोंसणीकाय बारी उणी जाल्या मागण्यांत जावं दी आमच्या लौकीक जिणयेंत जावं दी सोंसणीकाय उणी बारी उणी म्हळ्यार कशें म्हळ्यार सोंसून काण घेवंक ना आतां फास्ट इन्स्टंट इन्स्टंट तुम्ही ल्हान आसतना कापी पियेल उडास आय ल्हान आसतना हां वय वय म्हाका उडास आसले प्रमाणे हांव कापी पियोवंक ना ल्हान आसतना हांवें चिमणे तेलाचें उदक पियेल्लो ताका कापयेचो परमळ नातलो गॅरंटी सांगतात तो एक स्पेशल परमळ कापी आनी चिमणे तेलाचो परमळ कित्याक म्हळ्यार पयलें गॅस नातलो पळय हां तें लावन कूड दवरून ताका इतलें चिमणे तेल घालन तो बुडकुलो फस्ट दवरून मागीर उदक वच्चें आहलें तेचे भितर हे दवरा पळय चिमणे तेलाचो तो बुडकुल्यांत फुल्ल भरतालो
त्या दाडाची ती एक जिणी आता पुरा इन्स्टंट कोण काल विसरल्यार तक्षण रेडी असता फ्लास्कान सकाळीन तो दूध उण करून दवरता आणि कापी पिठो थंय तासा चा पिठो थंय तासा आयले बरी तुका कापी रे चा अळे ते दुधा ते बॉक्सांत तो बॅगा ते कप्पांत घालून 2 पटी वयर सकला कर पिये कापी जाय जाल्यार त्या डब्यांत इन्स्टंट कापी सोसणी कांय ना त्या देखून मागले तक्षण आमकां हरयेकी मेळच जाय त्या देखून देवातावन पयस पयस कित्याक आज आमी गळटा म्हजे कडेन पयशे आसात म्हजे कडेन स्थानमान आसा म्हाका हातांत बळ आसा म्हणून देवाक पातयेना आमी त्या देखून आध्यात्मीक मरण आनी तिसरें मोगाशन शाश्वत मरण शासनाकी देवातावन पयस जावचे देव आमकां पयस करिना आमीच देवाक रिजेक्ट करता त्या देखून मोगाचें देवाचें उतर आमकां सांगता जे कोणाचें नांव जिविताच्या बुकार बरोवन आसा ती बाकी जिविताच्या बुकार तुझे नाव तुवें बरोवचें बरी केलां इंगी त्या देखून हांवें सांगलें पयलें मरण आमकां पयस करूंक जायना पूण दुसरें आनी तिसरें मरण आमी पयस करी येता तर दुसरें आनी तिसरें मरण आमी पयस करी जाय जाल्यार आमचें जिवीत आमी परिवर्तन करी जाय त्या देखून आज आमी आध्यात्मिक मरणाक लागीं जालां जाल्यार तिसरें मरण आमकां गॅरंटी आसतलेंच सेकंड स्टेप आध्यात्मिक मरण तिसरें स्टेप शाश्वत मरण तेंत म्हणटा आमी यमकोंड सासनाके देवातावन पयस वेचे तर मोगाच्या भावान आनी भयणीनो आमी आध्यात्मिक रितीन मेल्या म्हणून कशें टेस्ट करचें आता आमकां शुगर आयल्या BP आयल्या म्हण कशें टेस्ट करतात डाक्टरा कडच्यान वचत येता न्ही आमकां कळटाय शुगर आयल्या गे ना गे म्हणून ना ना डाक्टरा कडच्यान वचोन रगत दिवन मूत दिवन टेस्ट केल्यार मात्र आमकां कळटा ओ इतलें आसा शुगर म्हणून तशेंच आज आमी कुडीन बरें दिसूंक पुरो पूण आध्यात्मीक रितीन आमी मेले हांवगी म्हणलें पळयचें जाल्यार थोडीं लक्षणां खुशीन आमी गमन दिवंक जाय त्या देखून हें मरण एकच पटी येना स्लो प्रोसेस दाविदी एकच पटी देवातावन पयस वचोंक ना सामसोन एकच पटी देवातावन पयस वचोंक ना हंत हंत रितीन देवातावन पयस गेलो त्या देखून पयलें आदलो तुजो मोग आतां निवोन गेला आदी आसलो मोग तुका आतां ना उगडापणस ग्रंथ अध्याय 2 वळ 4 तुका आदी मोजे थंय आसलो मोग आतां निवोन गेला म्हणटा आतां तुमकांच तुमी विचारून पळया थोडे फावटी मोग करून काजार जातात वय की न्ही ती मोगार आसता आसतना तांची जिणी पळया कितली कोणी कालें सांगल्यार आयकनात वय की न्ही मेड फॉर इच अदर काजार जाल्या उपरांत मॅड फॉर इच अदर आता काजार जाल्या उपरांत आयदर गोव या बायल थोडे फुडें सांगता तुका पेदळ आल्लो मोग म्हजेर ना तशेंच देवी आज आमकां एक सवाल करता तुका पयलें आसलो मोग आतां ना प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड तुझी भुरगीं सगळीं तुज्या घरा आसता आसतना देवाचो कितलो तूं मोग करतालो आतां 3 भुरगीं एकलो कुवेट एकलो गल्फाक आनी एकलो इस्रायलाक वचोन ताची जोड धाडटा आसतना देवाचो कितलो तूं मोग करताय त्या दीस तूं भलायकी नासता आसतना
मांद्रेर न्हिदोन आसतना देवाचो तूं कितलो मोग करतलो आज बऱ्या भलाय की तुका पाटी मेळ्ळ्या उपरांत देवाचो मोग तूं कितलो केलाय आदलो मोग नीव लागी देवा थंय येवचो लागीं येवचो मोग निवोन गेला की मागण्याक दिवचो वेळ उणो केलाय गी आयताराचे मीस चुकोवन आज एक फॅशन जावन गेला सगळ्यांक वय की नाही आयताराचे फंक्शन दवरचे वय की नाही आयतारा दवरल्यार सैरी चड येतात वय शिरापी चडत येता सैरी चड येतात फंक्शन केल्ल्यांक शिरापी चडत मेळटा कित्याक कित्याक म्हळ्यार फंक्शन हांव कांय विरोध करना कित्याक म्हळ्यार आतां पुरा ऑनलायन जावन थोडी म्हजे शर्मा ऑनलायनार घालतात आनी ते कंप्लीट घालनात तांचे चॅनल पॉप्युलरायज करूंक हांवें कालें जोक सांगल्यार मोदगत ते मात्र कट्ट करून घालतात फाटलेंय घालनात मुखलेंय घालनात त्या देखून म्हजे शर्मा जे कोण घालतात गी थंय एक कॅप्शन घाला कॉपीरायट इज फॉर यू ओनली नॉट फॉर अदर्स कित्याक तांचे चॅनल पॉप्युलरायज करूंक तितले मात्र कट्ट करून घालतात ते पळयतल्यांक ओ फादराबाचो शर्मा इटलोच गी फादराबान सांगचे इटलेंत गी त्या देखून मोगाचें न्हू चिंतून पळया आतां तुमी देवाच्या आदल्या मोगातावन निवोन गेल्यात जाल्यार थोडे फावटी आयताराचें फंक्शन करतात हांव कांय विरोध करना तुमी करा पूण फंक्शनाक लोक येतात न्ही तुमचे थंय एक मर्याद दिवची संस्कृती आसा न्ही पानपोड आतां गेल्या म्हणया पयलें जाल्यात आतां पानपोड खावचे उणें जाल्यात त्या देखून पानपोड उदक दिवची संस्कृती गेल्या आतां आयिल्ल्यांक 60 दिवची संस्कृती पानपोड उदक दिवचें नात आतां आमी अपेक्षीचे तेंत मस्त हिंव आसा इल्लें म्हूण करूंक खालें म्हणी इल्लें वखात दिल्लें जाल्यार म्हण ओके त्या देखून जे कोण आयताराचे फंक्शन करतात पळया तुमी थंय बागलार रावा तांकां वेलकम करूं वेलकम करूंक रावा एक 50 जाणांक तुमी आयतारा दीस तुमच्या फंक्शनाक आपयलां जाल्यार तांचे कडेन सारा फेलसीबाय देव बरें करूं आयिल्ल्याक आज आयतार मिसाक गेल्ली गी ती म्हणटा खंय गो 8:30 वरांक मीस तुवें 10 वरां फंक्शन दवरलाय मिसा गेल्यार येवंक जाता आज वचोंक गो वंदो एक मीस तुज्या एकाउंटाक पडलें कित्याक तुज्या फंक्शना पासून ते मिसाक वचोंक ना कित्याक म्हळ्यार तुजें फंक्शन गड्डन करी जाय म्हणून आयलां सेकंड तुमची सैरी दैरी तुमच्या घरा फंक्शन दवरून ती मिसा घेतात तांकां दुकरा मास कुंकडा मास सुटी करूंक आसा थंय एक 10-12 मिसां गेली आनी एक 50 जाणांत त्या फंक्शनांत एक 50 जाणां म्हणी मिसाक वचनासतना तुमच्या कार्याक आयल्यांत त्या 50 मिसांक जबाबदार कोण ओके ते तुमी ती चिंता हांव सांगना त्या देखून आदलो मोग निवोवंक तूंय कारण जाल्यार जावंक पुरो ओके आध्यात्मिक मरण या रितीन येता दुसरें रोमाकारांक बरयलें पत्र 10 अध्याय 17वी वड देवाचें उतर आयकत आसतना भावार्थ आमचे थंय उब जाता म्हणटा आसतना मोगाच्या भावान आनी भयणीनो मागण्या तावन आमी पयस गेल्या आमगी मागण्याक दिवचो देवाक दिवचो वेळ आमी उणो केला की हेब्रेवांक बरयलें पत्र 10 अध्याय वळ 25 तुमच्या पैकीच्या थोड्यांनी पवित्र सभेक येवचें सोण सोडलां या आयतारा मिसाक येवचें सोण सोडलां म्हणटा सांपावल हेब्रेवांक बरयल्या पत्रांत म्हणटा आसतना देवाचें उतर आयकोवचें देवाचें उतर वाचचें आमी उळें केलां जाल्यार स्लोली आमी आध्यात्मीक रितीन मरता तिसरें पवित्र येवकरिस्तांत या साक्रामेंतांत हांव पयस गेलां अंगी ओके पवित्र स्थान हांवें घेतला क्रिज्म हांवें घेतला पूण परत्यान घेवचे थोडे
सक्रामेंत आसात खंयचे ते एवकरिस्त प्राचित त्या सक्रामेंतात हांव पयस गेलांगी तूं पयस गेलाय जाल्यार ऑटोमॅटिकली आध्यात्मिक मरण लागीं लागीं आयलां म्हूण जालें चवथें कश्टांत हांव कुर्सांत हांव पयस गेलाय गी कुरीस नासतना सोडवण ना कश्ट नासतना आमकां बरेंपण मेळना कुर्सांत हांव पयस गेलाय गी एका रितींत आज थोड्यांच्या घरा कुरीस उणें जाल्यात कुरीस उणें जाल्यात म्हळ्यार ओ कुरीस दवरचे संप्रदाय उणी जाल्या वैगिनी आतां पुना जीवन जेजू आयला त्या स्थानार कित्याक ओ कुरीस बरो दिसना थोड्यांक आनी तूं कांट्यात रगत आसा त्या देखून आमकां आज कश्ट नाकात कश्टांत हांव पळ घेवंक आमी प्रयत्न करता पांचवें लौकीक संगतीक चड गमान तुवें दिलांगी केदाळा लौकीक संगती आमच्या दोळे मुखार चड दिसतात त्या दाळा देवातावन आमी पयस येता लॉत आनी अब्राहामान लॉताक ताच्या सांगाता आपोवन व्हेलें अक्रेक लॉताच्या कामागारांक आनी अब्राहामाच्या कामागारांक एका रितीची लढाई जाली अब्राहाम म्हणटा लॉता आमी अशेंत रावल्यार जायना आतां तूं खंयच्या पंथाक येताय हांव ताच्या विरोधक येता त्या देखून आमचे मदें लढाई नाका त्या देखून लॉत चिंता कित्याक लॉतान सांग येतालें अब्राहाम तूं मालगोडो तुवेंच म्हाका आपोवन हाडलें त्या देखून तूं खंयचें विनताय ताच्या उपरांत हांव येता पूण लॉतान चिंतलें आतां ऑप्शन म्हाका मेळना त्या देखून पांचवें खंयचें दिसता तें आपणाचें करून घेता म्हणून तो तिशीन गेलो सुको गुडो अब्रामाक दिलो लौकीक संगती लॉतान पळयल्यो पूण अक्रेक सगळें नाश जालें अब्राहाम देवाच्या आशिर्वादाक पात्र जालो त्या देखून मोगाच्या भावानो आनी भयणीनो 3 मरणां आमकां आसात एक शारिरीक मरण हांवें सांगलें तें सुकोवन काण घेवंक जायना दुसरें आध्यात्मीक मरण तिसरें शाश्वत मरण तर ही 2 मरणां आध्यात्मीक मरण आनी शाश्वत मरण आमी सुकोवन काण घेवयेत ताका पयलें तुमी आध्यात्मीक रितीन सोम्यतें सदांच रावोवंक जाय ताचे तावन तुमी बळ घेवंक जाय ताच्या उतरांतावन तुमी बळ घेवंक जाय ताच्या सक्रामेंतांतावन तुमी पोशण घेवंक जाय तर मोगाच्या भावान आनी भयणीनो आध्यात्मीक मरण केदाळा खंयच्या वेळार आमकां येता म्हणून तें इंडिकेशन दिना सायन दिना बगार लो जावन आमची जिणी तें एक्वायर करून काण घेता या गिळटा त्या देखून आमी देवाच्या मोगांतावन पयस वचचें नाका सक्रामेंतांतावन पयस वचचें नाका मागण्या जिवितांतावन पयस वचचें नाका सादारण जावन कश्ट आमकां आयिल्ल्या वेळार ताका एक कारण खंडिती आसता जेन्ना मोगाच्या भावा आनी भयणी तुवें मागोवन 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 तुजे कश्ट एकादाळा देवान काण उडोवंक नाच जाल्यार ताकाय एक कारण आसा कित्याक ते कश्ट काडल्यार तूं देवातावन खंडीत जावन पयस वेताय म्हणलें देवाक गोत्त आसा कित्याक ह्यात केरेकट्टे ह्या पवित्र तळाक सुमार एक 9 म्हयन्यांतावन थोडी येतात एक पेंगटाची दूख पयस करी जाय म्हूण सांत आंतोनी गडे मागोवन ह्या हाताची दूख पयस जावन दी म्हूण मागोवन येते तास काडना तो कित्याक तुजी पेंगटाची दूख काडल्यार सासना की तूं केरेकट्टे येनाय म्हूण गोत्ता ताका आसूं दी पता ती वाचलाय न्ही दोळू वण त्या देखून देवाचेर पातळणी दवर कित्याक देवाक एक कारण आसा आमकां कश्ट संकश्ट दिवंक त्या कश्ट संकश्ट मुखांत्र देव आमकां फाटी ताचे थंय आपयता त्या देखून कश्टांतावन मेकळें जायनाकात आनी लौकीक संगतीक कितली गरज आसा तितलेंत महत्व दी जाय देवाच्या संगतीक देवाक महत्व दिवंक आमी शिकया तर मोगाचेनो आमी दोनी दोळे आमचे दांपया दोनी हात आमच्या काळजाचेर दवरया
देवान आमकां ह्या पवित्र आराधनाक आज आपयलां. सोर मलगड्या पासत आज आमी मागोंक वेता आसतना एक ना एक दीस आमी आमच्या मलगड्याच्या स्थानार रावतले हांव म्हणलें आमी उडास दवरया. तर आमकां समयाच्या हाती आमी समर्पीत करया. वय आमच्या शारिरीक मरणांतल्यान आमकां सुखोंक काण घेवंक जायना. एक ना एक दीस आमी मरण पावोंक आसा. पूण आध्यात्मीक मरणांतल्यान सासनीक मरणांतल्यान आमकां निवार म्हणून सोम्या लागीं आमी मागया. सोम्याचो आदार आमी मागोन काण घेवया. सोमी आमकां ताच्या कृपेन बरोवन दी, अभिशेकान बरोवन दी म्हणून मागया. सोम्याचो बळवंत हात ताची उतरां आमच्या पावलांक उजवाड जावन दी. आमकां कृपेन मुखार व्हरूंक कृपा दिवं दी म्हणून मागया. हालेलुया 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 हालेलुया. आमचे मदें कोण 60 वर्सां वयरली आसात मलगडी दयकर मुखार एक गडी बोर. 60 वर्सां वयली सगळ्यां मुखार एक गडी बोर. आज तुमच्या पासत विशेष रितीन सक्रामेंताच्या सोम्या लागीं आमी मागोंक वेतेल्या. दोनी हात सोडा. सोम्याक तुमकांच तुमी समर्पण करून काण घेया. देवान इतलो काळ तुमकां ह्या संवसारांत जिवंक दिल्ल्या पासत ताका अर्घ दिता आसतना मुखली तुमची जिणी देव आशिर्वादीत करून दी, अभिशेकान बरोवन दी म्हणून मागात. तुमचे कुटुंब तुमची भुरगीं बाळां सोम्याच्या हातीन तुम्ही समर्पित करा. त्या सोम्यातावन जाय असली कृपा जे कितें उणें पण तुम्ही तुमच्या जिणयेन तुम्ही पळयते आसात ते भरती करून दिवंक सोम्या लागीं मागया. आज आमी बसून आसतलीं आमच्या मलगड्यांचो उडास आमी काडया. त्यांच्या त्यागाचो परिणाम जावन आज आमी जियेते आसा. ताणी आमच्या पासत केल्ल्या त्यागा पासत देवाक आज अर्गान दिवया. आमच्या मलगड्यांचो सर्वांचो उडास आमी काण तांचे पासत आतां आमी मागया. आज देवान ह्या मलगड्यांक ताच्या पांयां तळा आपोवन हाडलां. ताका जावं अर्गां स्तुती महिमा. आमचे दोनी हात आमी उबारून ह्या मलगड्या पासत आनी आमच्या घरांत आसच्या मलगड्यां पासत आज आमी मागया. हालेलुया 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 हालेलुया. सर्वपदोदरा सस्तांच्या देवा तुझ्या पवित्र नावाक अर्गां आराधन दिवन ह्या मलगड्यां पासत आज ह्या आराधनांत मागता आसतना सोम्या तुजी काकूळ तुजे आशिर्वाद ह्या मलगड्यांचेर देवन येवं दी म्हणून हांव मागता. तुज्या कृपेन हांकां बरो, तुज्या सक्तेन हांकां बरो. हांची मतीची बेजाराय कुडीची पिडा शिडा सोम्या हांकां दोस्त जाल्यार सोम्या तुज्या पवित्र गायल्ल्या हातांनी ह्या भुरग्यांक तूं भलायकेन बरं, समाधानान बरं आणि आंतरिक गाय ह्या भुरग्यांक दोस्त जाल्यार सोम्या तुज्या पवित्र रक्तान ते निवार म्हणून तुज्या लागीं मागता. आमचे कश्ट संकश्ट तुज्या पांयां तळा समर्पित करता आसतना सर मलगड्यांक तूं आशिर्वादीत कर, अभिशेकान बर, कृपेन बर म्हणून तुज्या लागीं मागता. हालेलुया 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 हालेलुया. सग्रामेंदाच्या सोम्यांचेस तुझ्या आवय बापायक तूं विधेय जावन चल्लोय. ह्या मलगड्यांच्या भुरग्यां पासत हांव मागता आसतना सोम्या तांकां कृपेन आशिर्वादान मलगड्यांक बऱ्या रितीन पळोवंक जाय आसली कृपा तांकां दी. ह्या सगळ्या मलगड्यांक तुज्या आशिर्वादान बर, प्रत्येक जावन हांकां भलायकी मोतीचें समाधान दी. खंत बेजाराय तांकां दोस्त जाल्यार सोम्या तुज्या पवित्र हाताच्या स्पर्शान तांकां आपोड, अभिषेक कर, आशिर्वादान बर. हांची दुकान तूं पयस कर, हांचे बेजाराय तूं पयस कर. सोम्या इसाया प्रवाद्याच्या ग्रंथांत तुवें सांगलें बरी, उतर प्राय सरल्या रे हांव तुज्या सांगाता रावतलो, तुका हात धरून सांबाळतलो म्हणलें. उतर
ह्या भुरग्यांक बळवंत करून दी, अभिषेक करून दी. तूं आमकां अनाथ जावन सोडना आसनाय, सदांच तूं आमच्या संगात आसाय म्हणलो बरवसो ह्या भुरग्यांक दी. म्हणजे कश्ट संकश्ट निवरावन तुझ्या उदंड आशीर्वादान ह्या भुरग्यांक बर म्हणून तुझ्या लागीं मागता. हालेलुया 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 हालेलुया. आमच्या घरांनी सबार मलगडी न्हिदलगडे आसात, सबार पिडेन वळवळते आसात. तांच्या पासत एक घडी बर मागया. तांची पिडा शिडा ससून व्हरूंक तांकां जाय असली कृपा सोमी दिवन दी. आनी प्रत्येक रितीन तांची सेवा करतल्यांक देव 100 वंट्यांनी आशिर्वादान बरोवन दी म्हण सोर पिडेस्त मलगड्यां पसत आतां आमी मागया. हालेलुया 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 हालेलुया. सर्पदरा ससांच्या देवा सबार पिडेस्तांक तुवें गूण केले. आज या भुरगीं कोणाचें नांव काण या आराधनांत मागतात की त्या सोर मलगड्यांक हांव तुज्या हाती हांव समर्पीत करता. सोम्या ती खंय आसूं दी, ह्या घडये ह्या आराधना सफळ ती जोड काण घेवन दीत, भलायकेन ती बरोवन दीत, समाधानान ती बरोवन दीत. तांचे पिडा शिडा सोसूंक तांकां बळ कृपा आदार दी म्हणून तुज्या लागीं मागता. आनी प्रत्येक जावन तांची सेवा करतल्यांक 100 वांट्यांनी तो आशिर्वादीत कर, अभिषेकान भर म्हणून तुज्या लागीं मागता. हालेलुया 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 हालेलुया. तुमच्या जाग्याक फाटी वसा, सक्कड आमी दिबी घालया. एक घडी भर आमकां समयाच्या हाती आमी समर्पीत करया. जे कितें तें सावा आमी ह्या आराधनांत सोम्याच्या पांयान थळां दवरून काडल्यांत ती तें सावा आमी सोम्याच्या हाती आतां समर्पीत करया. आमचे बसत आमच्या भुरग्यांक बसत आमी मागया. जे कितें आमच्या कुटुंबांत उणेंपण आमी पळयता तें भरती करून दिवंक दी म्हण सोम्या लागीं मागया. सोम्याचो आशिर्वाद आमच्या कुटुंबांनी भरोवन दी, आमचे कुटुंब अभिषेकान भरोवन दी. पिडा शिडा आमच्या कुटुंबांतान पयस जावन दी, रीण आमच्या कुटुंबांतान पयस जावन दी. जे कितें उणेंपण आमी पळयता तें सोम्याक आज समर्पीत करया. सोमी आमच्या कुटुंबाच्या हर एका संद्यांक ताच्या अभिषेकान आशिर्वादान भरोवन दी म्हण मागया. हालेलुया 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 हालेलुया. सर्वदरा ससांच्या देवा ह्या भुरग्यांची सोर ते सवन तुज्या पांयान तळांत आमी समर्पीत करता. आमकां तूं कृपेन बर आशिर्वादान बर आमचे सकट कश्ट संकश्ट पिडा शिडा निवराय म्हणून तुज्या लागीं मागता. आमचे ते सवन सोम्या तुज्या पांयान तळा आतां समर्पीत करता आसतना आमकां सांबाळ अभिषेकान बर कृपेन बर म्हणून तुज्या लागीं मागता. आमेन आमेन आमेन. सोम्याचा आशीर्वाद घेऊन गावया या देवाडा सक्रामेंता. ये देवाडा सक्रामेंता साष्टांग नमन करूया. पूर्विल्या त्या रूपा रीति आधार्या सलमोन वेचा असत विश्व्या बावरताचे बळ दिव्या. जशे बापा तशे पुता उल्हासाने स्तुतीचा पूर्वी महिमा ससना ससना एकाच ताळ्यान रसिता. तुका दोगांच्या स्पिरितान समासमी नावाळता. सोम्याचो आशिर्वाद आतां आमी स्वीकार करया आमच्या कुटुंबाचेर. आमी कोणा पासत मागलां तांचेर, कोणाक आमच्या मागण्याची गरज आसा तांकां सोमी अभिषेकान बरोवन दी. आमच्या कुटुंबाच्या एका संद्यांक सोमी सांबाळून दी, कृपेन बरोवन दी. स्वीकार करा सोम्याचे ते आशिर्वाद.
तुमचेर, तुमच्या कुटुंबाचेर, तुमच्या भुरग्यां बाळांचेर, तुमच्या मालगड्यांचेर. ಆತ್ಮೀಯರೇ, ಇದೇ 2025 ಜೂನ್ 13 ಶುಕ್ರವಾರದಂದು ನಾಡಪ್ರಸಿದ್ಧ ಕೆರೆಕಟ್ಟೆ ಸಂತ ಅಂತೋಣಿಯವರ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲ್ಪಡಲಿರುವ ಪವಾಡ ಪುರುಷ ಸಂತ ಅಂತೋಣಿಯವರ ವಾರ್ಷಿಕ ಮಹೋತ್ಸವಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ನೀಡುವ ಪ್ರೀತಿಯ ಕರೆಯೋಲೆ. ಅಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10:30 ಗಂಟೆಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಉಡುಪಿ ಧರ್ಮಕ್ಷೇತ್ರದ ಧರ್ಮಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಪರಮಪೂಜ್ಯ ಜೆರಾಲ್ಡ್ ಐಸಕ್ ಲೋಬೋರ್ ಅವರು ಕೊಂಕಣಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಮಹೋತ್ಸವದ ಸಾಂಭ್ರಮಿಕ ಬಲಿಪೂಜೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಭಕ್ತರನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಶಿವಮೊಗ್ಗ ಧರ್ಮಕ್ಷೇತ್ರದ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಂಪರ್ಕಾಧಿಕಾರಿಗಳಾದ ವೀರೇಶ್ ವಿಕ್ಟರ್ ಮಾರಸ್ ರವರು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಪರಮಪ್ರಸಾದದ ಆರಾಧನೆ ನಡೆಸಿಕೊಟ್ಟು ದಿವ್ಯ ಬಲಿಪೂಜೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಲಿರುವ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಅಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಭೋಜನದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಬನ್ನಿರಿ, ಮಹಾ ಜುಬಿಲಿಯ ಈ ಪಾವನ ವರ್ಷ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿರಿ. ದೇವರ ಅನಂತ ಕೃಪಾವರಗಳಿಗೆ ಪಾತ್ರರಾಗಿರಿ.